जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम डोळा पहावी रघुवीर मूर्ती, करणी पडावी रघुवीर कीर्ती. सदा घडावी रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मनोबोध चिंतन, मनाच्या श्लोकांवर आपण काही अभ्यास करतोय, काही चिंतन करतोय, काही चर्चा करतोय आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यांनी आपलं जीवन अधिक उन्नत, अधिक सुसंगत, अधिक सुचारू व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल ह्याचाच आपण आढावा घेतोय. याच मार्गावर आपण सगळेच जण आहोत. आपले 106 श्लोक झालेले आहेत, कारण पुढचे सगळे श्लोक हे ज्ञानमार्गाने जाणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर अधिक विचारमंथन आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आपण हळूहळू पुढे जातो आहे. नामस्मरणाचं महत्त्व आपण पाहिलं, प्रभाते मानी रामचिंतित जावा हे पाहिलं, जगी धन्य तो कसा दास सर्वोत्तमाचा आहे हेही पाहिलं. असं करत करत आता आपण ज्ञानमार्गाच्या वादविवाद या शाखेपर्यंत खरं तर येऊन पोचलेले आहेत. पण हे करण्यापूर्वी काही प्री रिक्विजिशन असतं. वादविवाद करण्यापूर्वी पहिल्यांदा कशाला आवर घालायला पाहिजे, तर पहिल्यांदा क्रोधाला आवर घालायला हवा असं समर्थ आपल्याला पटवून सांगतायत. आणि त्याच्यासाठी हा श्लोक काय आहे आपण बघणार आहोत. 107 श्लोक क्रमांक 107 काय आहे बघूया. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना हो इरे मोक्षभागी विभागी. श्रीराम कोप आरोपणा. मागे काही श्लोकांमध्ये समर्थांनी क्रोध शब्द वापरला होता, आता मात्र कोप म्हणतात. आणि कोप आरोपणा ते नसावी असं म्हणतात. काय अर्थ आहे बरं नेमका याचा बघूया, आपण समजून घेऊया. आपल्या ठिकाणी क्रोधाचा उद्भवच होऊ देऊ नकोस. बुद्धीला काय कर, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. त्या बुद्धीला जर का नेहमी त्या संत सज्जनांची साधूंची संगत लागली तर ह्या क्रोधावर नियंत्रण ठेवणं त्या मानाने शक्य होतं असं म्हटलेलं आहे. आणि मग ती सत्संगती लाभण्यासाठी आणखीन काय करायला पाहिजे, तर मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. सज्जनांची संगती जरी चटकन लाभली नाही, काही वेळ लागला तरी तोपर्यंत तू काय कर, तर चांडाळांची, दुष्टांची, दुर्जनांची संगती आधी सोडून दे. कारण संगतीचा फार मोठा परिणाम माणसाच्या मनोवृत्तीवर होतच असतो. संगत वाईट लागली की पुढचं सगळं आयुष्य खरं तर बिघडून जातं. म्हणून सत्संगती लाभणं ठीक आहे, ती लाभायलाच पाहिजे, पण ती लाभेपर्यंत निदान तू दुष्ट संगती तरी सोडून दे. आणि मग काय होशील, तू दुष्ट संगती सोडून दिली आणि सत्संगती लाभली तर तू मोक्षपदाचा अधिकारी होणार आहेस. मना होई रे मोक्ष भागी विभागी, मोक्षाचा भागीदार तू होणार आहेस असं म्हटलेलं आहे. आता परमेश्वरावर भक्ती करण्यासाठी, त्याचं वेड लागण्यासाठी, त्याचा ध्यास लागण्यासाठी मनाला अधिक शांतता पाहिजे. आणि मनाची ही शांती कशामुळे भंग पावते, तर क्रोधामुळे. क्रोध आणि शांती हे परस्पर विरुद्ध खरं तर शब्द आहेत. या 6 विकारांपैकी क्रोध हा अतिशय घातक आहे, कामाच्या बरोबरीनेच तितकाच घातक आहे. म्हणून तर भगवंतानी भगवद्गीतेत सांगितलंय ना, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. मग हा क्रोध येतोच आहो,
कितीही नाही म्हटलं तरी अनेक कारणं असतात आपल्या आयुष्यातसुद्धा. हा क्रोध येण्यासाठी कितीतरी कारणं असतात. पण मात्र अगदी सगळ्यांना क्रोध येतो आणि तो काही अल्प प्रमाणात आवश्यक पण आहे. मागेच समर्थांनी सांगून ठेवलेले, नको रे मना क्रोध हा खेदकारी. म्हणजे क्रोध हे 2 प्रकारचे असतात. हितकारी क्रोध यायलाच हवा. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हिताचं सांगताना त्यांनी ऐकलं नाही तर तो क्रोध यायलाच हवा. पण तो कसा असायला पाहिजे? हितकारी असायला पाहिजे. तो खेदकारी नको. दुसऱ्यालाही ते ऐकताना वाईट वाटायला नको आणि जो रागावणार आहे त्यालाही त्याच्यावर त्याचे दुष्परिणाम व्हायला नकोत. असा क्रोध आवश्यक आहे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे, क्रोध येणं हे जरी कितीही नैसर्गिक असलं तरी तो कुणावर रागवायचं, केव्हा रागवायचं, किती प्रमाणात रागवायचं आणि कोणत्या कारणासाठी रागवायचं हे मात्र आपल्याच हातात आहे. प्रत्येक वेळेला या 4ही गोष्टीचा साकल्याने विचार मनातल्या मनात का होईना व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून त्या संगतीला महत्त्व आहे. संगत चांगली असेल तर हा विवेक रागवण्यापूर्वीसुद्धा हा जमू शकतो आणि मग आपल्या बुद्धीमध्ये पालटही होऊ शकतो. सत्संगतीने काय होतं तर बुद्धी हीच मुळी भगवत स्वरूप बनून जाते. सत्संगतीने एकदा बुद्धी स्वच्छ झाली, ती ईश्वरनिष्ठ झाली की मग अज्ञानाची निवृत्ती होते, अज्ञान नाहीसं होतं आणि मग मोकळेपणा प्रचितीला येतो. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. वृत्ती कशी पाहिजे? मोकळी पाहिजे. पक्षपात नको. हा माझा आहे, हा शत्रूचा आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, असं तुमच्या मनात बायस माइंड नकोच. ही बुद्धी आहे ती मोकळी पाहिजे असंही म्हटलेलं आहे. खरं म्हटलं ना तर आधी रागवू नये हा खरं तर उत्तम उपाय आहे. पण हे सहज शक्य होत नाही ना. प्रपंचात तर असे कितीतरी प्रसंग येतात, कितीतरी बहुतेक वेळेला आपल्या मनाविरुद्धच गोष्टी घडत असतात, प्रतिकूल गोष्टी घडत असतात. जे घडू नये असं वाटतं तेच नेमकं घडत असतं. जे बोलू नये, संबंधित लोक जे असतात, आपले नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी म्हणा, परिचित म्हणा, नेमकं ते बोलू नये तेच बोलतात आणि मग मात्र आपल्याला राग येतो. अशा वेळेला शांत राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणूनच आपल्याकडे सांगितलं आहे कमीत कमी 10 अंक मनात मोजा. 10 अंक मनात मोजेपर्यंत त्या कारणावर विचार विमर्श होतं आणि त्याची तीव्रता, निदान इंटेन्सिटी तरी कमी होते क्रोधाची. काही वेळेला क्रोधातसुद्धा म्हणजे क्रोध आला असताना थोडं रागवायला काही हरकत नाही, थोडं रागवायला. आणि अजून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की क्रोध हा आणलेला असावा, आलेला असू नये. तो मुद्दाम आणायलासुद्धा जमायला पाहिजे. कधीकधी काही गोष्टींसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या परिचितांसाठी, आपल्या जवळच्या लोकांसाठी थोडं रागवणं आवश्यकच आहे. पण तो राग कसा असावा? तो ओठातून असावा, तो पोटातून असू नये, आतून नसावा, वरवर आणलेला असावा. तेवढं त्याचं ते कारण आहे ते पूर्ण झालं किंवा त्याचं निराकरण झालं की तो क्रोध आवर्ता घ्यावा. एवढ्या प्रमाणातच खरं तर तो क्रोध असावा. आणि म्हणूनच इथे समर्थ म्हणतात, मना कोप आरोपणा ते नसावी. आरोपणा नसावी म्हणजे राग आपल्या मनामध्ये उपजूच देऊ नये, उत्पन्नच होऊ देऊ नये किंवा त्या रागाला आपल्या डोक्यावर बसवायचं नाही आहे, चढू द्यायचं नाही आहे, संतापाच्या अधीनही व्हायचं नाही आहे. आणि प्रसंगविशेषी कधीकधी मुद्दाम कर्तव्यबुद्धीने तो क्रोध आणताही यायला पाहिजे, हेही खरं. आणि इथे समर्थांना तेच अभिप्रेत आहे. एकदा का माणसं रागाच्या अधीन झाली की त्यांना तारतम्य, सारासार विवेक काही राहत नाही. आणि होतं काय तर त्याच्यामुळे त्यांच्याही प्रकृतीवर दुष्परिणाम होतात. अतीत रागीट माणसाला अल्सर होण्याची शक्यता असते. रागीट माणसाचं ब्लड प्रेशरही वाढू शकतं. त्यामुळे रागावर नेहमीच नियंत्रण ठेवायचे. आणि नुसतं कोरडं राखवून काही होतही नाही, परिस्थितीत तर काही सुधारणा होतच नाही. आणि म्हणून काय सांगितलं आहे की क्रोधाला आपला सेवक बनवायचे. क्रोध आपल्या ताब्यात हवा, क्रोधाने आपल्यावर मालकी नाही गाजवायची, तो स्वामी नाही झाला पाहिजे. बरं, दुसरा उपाय असा आहे की नेहमी संत सज्जनांच्या संगतीत राहण्याचा अभ्यास करायला पाहिजे. नेहमी संत सज्जन लोकांच्या संगतीत राहिलो तर त्यांचे आचार, त्यांचे विचार, त्यांचा उपदेश याचा परिणाम होतोच होतो.
आपल्या मनावर निश्चितपणाने होतो आणि असा परिणाम परमार्थाच्या दृष्टीने फार चांगला आहे, फार चांगला आहे. मात्र त्याच्यासाठी माणसाचं मन कसं हवं, संस्कारक्षम हवं. जे चांगलं आहे ते ॲब्झॉर्ब करण्याची एक वृत्ती असायला पाहिजे. संस्कारक्षम हवं. साधक कसा असायला पाहिजे, नम्र आहे की दुसऱ्याचं चांगलं आहे ते मला आत्मसात करता यायला हवं. आणि त्याच्यासाठी समर्थ सांगतायत की बुद्धी ही नेहमी साधूंच्या संगतीमध्ये राहावी. संगतीचा, वातावरणाचा परिणाम होतोच होतो. आणि सज्जनांच्या संस्कारामुळे काय होतं तर वाईट संस्कारांचं भय राहत नाही. व्यसनं, आळस, अज्ञान हे आपोआप पळूनच जातात. संतांच्या संगतीत आपण आलो ना की ह्या वाईट गोष्टी आहेत, ही कुकर्म आहेत, ती आपोआप पळून जातात आणि चांगल्या संस्कारांचा संभव वाढतो, शक्यता वाढते आणि तिथेच सुसंस्कार रुजू शकतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात सज्जनांच्या संगतीत जास्तीत जास्त राहायला पाहिजे. मात्र ती व्यक्तीसुद्धा तशी पाहिजे. सज्जन तर असतातच, पण आपणसुद्धा कसं असायला पाहिजे तर आपली वृत्ती त्यांना अनुकूल असायला पाहिजे. ते काय सांगतात ते निदान मोकळ्या मनाने ऐकून तरी घ्यायला हवं आणि आपली प्रगती करून घेण्याची उत्कट इच्छा हवी ना. मला स्वतःला सुधारायचं ही पहिली भावना हवी, नाही तर मी शहाणाच आहे, मला काय गरज नाही आहे बाकीच्यांची, असं म्हणणाऱ्याला काहीच उपयोग नाही. संत संगतीसुद्धा त्याच्यासाठी आपली मनोवृत्ती अनुकूल पाहिजे, विवेक जागा असायला पाहिजे. जे ऐकलं, जे पाहिलं, जे शिकलो त्याचं मूल्यमापन करता यायला पाहिजे किंवा उपदेशाप्रमाणे वागण्यासाठी नेहमी प्रयत्नशीलसुद्धा असायला पाहिजे. ही बुद्धी जर का नसेल तर संतांच्या संगतीचा सुद्धा काही विशेष लाभ होणार नाही. असं म्हणतात बरं का, मगर पाण्यामध्ये कायम असते, 24 तास त्या पाण्यामध्ये असते. पण बघा ना, पाण्यामध्ये एखादा पदार्थ ठेवला तर तो मऊ होतो. आपण डाळ भिजत घालतो, कडधान्य घालतो, बाकी काही गोष्टी असतात, हे भिजत घातलं की ते थोडंसं तरी मऊ होतं. पण मगर कधी मऊ झाली आहे का? मगर ही खडबडीतच असते, तिच्यावर त्या पाण्याचा कधीही परिणाम होत नाही. तशी काही माणसं पाण्यात राहूनसुद्धा कोरडे ठणठणीत असतात, काही त्यांच्यावर सत्संगतीचा परिणामच होत नाही. आणि आपण व्यवहारात पाहतो की मोठमोठे साधू, संत, सज्जन, अधिकारी पुरुष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांमध्ये सुद्धा भांडणं होऊ शकतात. त्यांच्या अधिकारपदासाठी, त्यांच्या गादीसाठी सुद्धा भांडणं होऊ शकतात, कलह होऊ शकतात. ही उदाहरणंसुद्धा आपण ऐकतो. आणि म्हणूनच ही सत्संगती कशी हवी तर आधी त्याचा महिमा कळायला पाहिजे, मग तो मुरायला पाहिजे आणि मग तो आचरणात यायला पाहिजे. नाहीतर सहवासामध्ये येऊनसुद्धा जसं आपण म्हणतो ना, नर्मदेतला गोटा तसाच राहतो, गोटाच राहतो, काही त्याच्यावर परिणाम होत नाही. अशी माणसं कोरडी राहतात. म्हणून समर्थ सांगतात की विषयाचा संग किंवा आसक्ती अतिशय घातक आहे. म्हणून तू कुसंगती आधी टाळ. त्याच्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. कुसंगती, दुष्टांची संगती, कारण हा संग आहे ना, हाच बुद्धिनाशापर्यंत पोचवतो ना. माहिती आपल्याला, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते. आणि मग पुढे घसरगुंडी अधोगती सुरू होते, बुद्धिनाशापर्यंत जाऊन पोचतो. म्हणून पहिलीच पायरी आहे तो संग. कुसंग तर पहिल्यांदा टाळला पाहिजे. पण समस्या अशी आहे, प्रश्न असा आहे की ती कुसंगती आधी घातक वाटतच नाही. दुष्ट माणसांच्या सहवासात सुद्धा काहीतरी आकर्षण असतं. आपल्याला वाटतं अरे हा माणूस किती छान बोलतोय, नुसतंच ते खरं गोड गोड बोलणं असतं, वरवरचं दिखाऊपणाचं बोलणं असतं, पण त्यालाही माणसं फसतात ना. त्यामुळे आधी कुसंगती ही कुसंगती आहे हेच कळत नाही. त्यामुळे संग घातक असला तरी त्याचं स्वरूप काही घातक नसतं. तो उलट भुलवणारा, मोहवणारा वाटतो, लोभनीय वाटतो, आकर्षक वाटतो. आणि म्हणून त्याचं स्वरूप आपल्याला काही घातक वाटत नाही. त्याचा कपटीपणा खरं तो घातक असतो. हा विषयांचा संग आहे ना, तो सुरुवातीला निरुपद्रवी असतो, पण पुढे मात्र तो अनर्थ घडवतो. बघा ना, जसं दारूचा पहिला प्याला काही एवढा घातक वाटत नाही, आनंद वाटतं काही जणांना त्याच्यामध्ये, पण
पण हळूहळू त्याच्यामुळे सर्वनाश घडतो ना. कुसंगतीचं सुद्धा तसंच आहे. काम म्हणा, क्रोध म्हणा, लोभ, मोह, हे सगळी सर्वनाशाची कारणं आहेत. सुरुवात जरी लहान गोष्टीपासून झाली तरी पुढे ती समुद्रासारखी प्रचंड होते आणि माणसाला अक्षरशः बुडवून टाकते. त्या भवसागरामध्ये पूर्ण तो बुडून जातो. आणि म्हणून त्याच्यापासून सुरुवातीलाच अलिप्त राहा, बाजूला राहा, तरच मोक्षाचा अधिकारी होण्याची शक्यता आहे. कारण शुद्ध चित्त ज्याचं असेल ना, त्यालाच निदान मोक्षाची साधना तरी करता येते, मोक्ष मार्गावर वाटचाल तरी करता येते. आणि म्हणून कुसंगतीचा त्याग सांगितला आहे समर्थाने. आता पुढच्या श्लोकात लगेच ह्याच्या उलट सांगतायत, कुसंगतीचा तर त्याग करच, पण काय धर. मागच्या श्लोकामध्ये कुसंगती काढून टाक, पण पुढच्या श्लोकामध्ये लगेच सांगितलं आहे. काय सांगितलं आहे बघू. 108 क्रमांकाचा श्लोक आहे. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे, क्रियेवीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. बघा आता, तुटे वाद संवाद तो हितकारी असं पालुपद, असं ध्रुवपद असणारे पुढे 5 श्लोक येणार आहेत. याच्यामध्ये वाद म्हणजे काय, विवाद म्हणजे काय, संवाद म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. पण ह्याच्यासाठी आधी सज्जनांची संगती हवीच ना. कुसंगती समजा आम्ही टाकली तरी सुसंगती धरायला यायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगतात की सत्पुरुषाच्या संगतीने आपल्या आचरणामध्ये बदल घडतो, निश्चितपणाने बदल घडतो. भगवंताच्या अस्तित्वाची मुख्य म्हणजे जाणीव निर्माण होते. भगवंत आहे का नाही, देव आहे का नाही, हाच आधी मुळात प्रश्न असतो माणसाच्या मनामध्ये. पण सज्जनांच्या संगतीमध्ये या विचाराला पुष्टी मिळते. देव तुम्ही जो मानता तो माना किंवा मानू नका, पण कुठली तरी अशी एक अतर्क्य अशी शक्ती आहे, एक अमोघ अमाप अशी शक्ती आहे, अपरंपार असा कोणीतरी आहे. आणि त्यालाच आपण देव म्हटलेले. एवढे तरी विचार मनावर ठसायला लागतो आणि मग भगवंताचं प्रेम मनामध्ये ठसतं, त्याच्याविषयी भक्ती निर्माण होते. आणि मग इथे समर्थ आणखीन एक सूचना देतात, क्रियेवीण वाचाळता ते निवारी. उगीच बडबड पण करायची नाही आहे बरं का. माणसाला एखादा विचार पटला की तो उगीच बोलायला लागतो, पण आधी आचरणात आणायचे, स्वतः आधी आचरायचे, मग लोकांना सांगायचे. आधी केले मग सांगितले, किंवा असंही म्हटलेले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि मग त्याच्यासाठी तुटे वाद तो संवाद तो हितकारी. आणि म्हणून ही जी चर्चा असते ना, चर्चा आवश्यक आहे बरं का. ज्ञान संपादनासाठी चर्चा आवश्यकच आहे, वादविवाद आवश्यकच आहेत, पण आपण व्यवहारात वापरतो त्या अर्थाने नाही. तर तो संवाद झाला पाहिजे, तो हितकारी असायला पाहिजे, ज्याच्यातून परमार्थाला अनुकूल असं काहीतरी निष्कर्ष निघेल, असा संवाद आहे तो हितकारी आहे, असा ह्याचा बरोबर अर्थ झाला आहे. आता बघूया सखोल अर्थ. एक म्हणजे काय होतं, सत्संगतीचे 2 परिणाम होतात. एक म्हणजे आपल्या आचरणामध्ये अगदी आमूलाग्र बदल होतो. आपण त्या संतांसारखं प्रत्येक वेळेस मनात विचार येतो की तेच कसं वागतील, असा प्रसंग जर का त्यांच्यावर आला, असं संकट आलं तर ते कसे वागतील, असा विचार तरी मनात येतो. आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा आपण निदान प्रयत्न तरी करायला लागतो. आणि दुसरं म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होते, वरवरची नाही, खरी जाणीव होते की तो आहे, तो माझा पाठीराखा आहे, तो माझ्या पाठीशी आहे, त्याचा कृपाप्रसाद माझ्यावर आहे, मला भिण्याचं काहीच कारण नाही, अशी एक खात्री पटते. आणि ह्याला दृढ श्रद्धा म्हटलेलं आहे. अशी खात्री पटते, त्याच्यावर, त्या भगवंतावर प्रेम करण्याची कला साधायला लागते या सज्जनांच्या सहवासामध्ये. आणि मग काय होतं, तर शंका उरत नाही, मनामध्ये विकल्प राहतच नाही, नक्की भगवंत आहे याची खात्रीच पटायला लागते. आणि शिवाय आपण स्वतःवर, सगळ्यात जास्त आपण कुणावर प्रेम करतो, स्वतःवर प्रेम करतो, तितकंच प्रेम भगवंताविषयी उत्पन्न होऊ शकतं. आणि ते प्रेम कसं करावं, ही विद्या आहे, ही कला आहे. आणि ही कला संतांजवळ शिकायला मिळते. आणि म्हणून संत सज्जनांच्या सहवासामध्ये नेहमी राहावं.
आता अभ्यास करताना काय होतं, तत्त्वज्ञान हा एक विषय, गहन विषय. तत्त्वज्ञानामध्ये एखाद्या समस्येचं उत्तर मांडण्यासाठी तिच्या सगळ्या अंगाची सांगोपांग सर्व बाजूनी चर्चा व्हायला पाहिजे. आणि चर्चा करताना आपण एक पक्ष मांडतो, आपण एक बाजू मांडतो आणि त्याच्यावरच्या सगळ्या आक्षेपांना उत्तर देण्याची आधी आपली तयारी पाहिजे. आपण एखादा मुद्दा मांडला, त्याच्यावर दुसऱ्या कोणीतरी क्रॉस क्वेश्चन केला, आक्षेप घेतला, तर त्याची उत्तरं आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे त्याचं खंडन करता आलं पाहिजे दुसऱ्याच्या ह्याचं. पण पक्ष मांडणं आणि त्याच्यावरच्या आक्षेपांना उत्तरं देणं ह्यालाच खरं म्हटलेलं आहे वाद. वाद, चांगला वाद बरं का. वादाचे 3 प्रकार आपण मागे पाहिलेले आहेत. एक म्हणजे जल्प आहे, दुसरा म्हणजे वितंडा आहे आणि तिसरा आहे तो वाद आहे. जल्प म्हणजे स्वतःचंच मत असतं ते ठासून मांडणं, याला जल्प म्हटले. वितंडा म्हणजे दुसऱ्याचं मत सारखं खोडूनच काढायचं, याला वितंडा म्हटले. पण ह्या दोन्हीमधनं जे उत्पन्न होतं त्याला वाद म्हटलेलं आहे. आणि इथं समर्थांनी त्या वादाच्या पुढे जाऊन त्याला संवाद म्हटलेलं आहे. सम्यक वाद म्हणजे संवाद असं म्हटलेलं आहे. वादामध्ये काय असतं, 2 बाजू असतात. तत्वाचा निर्णय करण्यासाठीच तर खरं वाद असतो. तात्पर्यम तत्वनिर्णये असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या वादामध्ये संवादाचं प्रसन्न वातावरण हवं, दोन्ही बाजू मोकळ्या हव्या. मी म्हणते तेच बरोबर आहे असं नाही, मला असं वाटते, माझे हे विचार आहेत, तुमचे काय विचार आहेत, असं संवाद झाला पाहिजे. आणि मग काय होतं, हे असं वातावरण असेल तर त्यांनी मनाचं समाधान होतं, दोन्ही पक्षाच्या मनाचं समाधान होतं, संशयाची पूर्ण निवृत्ती होते आणि सिद्धांत पटायला लागतो. सिद्धांत पटतो, परंतु काही वेळेला ह्याच्या उलट होतं. द्वेषाने म्हणा, अभिमानाने म्हणा, अहंकाराने म्हणा वाद खेळला जातो. आणि वाद खेळताना काय होतं, त्याच्यामध्ये कटुता निर्माण होते, दुरावा निर्माण होतो. आणि मग होतं काय की कोण योग्य आहे हे याच्यावरच जास्त खल होतो. काय योग्य आहे याचा विचारच केला जात नाही. खरं तर उत्तम वाद असा असावा की व्हॉट इज राईट, नॉट हू इज राईट. कोण बरोबर आहे याच्यापेक्षा काय बरोबर आहे, तात्पर्य काय, निष्कर्ष काय, ह्याच्यावर भर दिला पाहिजे, त्याच्याकडे फोकस केलं पाहिजे. आणि म्हणून मग त्याच्यातनं तत्वनिर्णय प्राप्त होतो असंही म्हटलेलं आहे. आणि मग काय होतं, ज्याला भगवंताचं दर्शन हवं आहे ना, त्यांनी निश्चितपणाने संवादरूपी वाद किंवा चर्चा करावीच, निश्चित करावी. पण त्याला शुष्क वादाचं स्वरूप देऊ नये. कोरडा वाद नको, नुसतीच भांडणं, नुसतंच आवाज चढवायचा नाही आहे, तर विचारांची उंची वाढवायची, आवाजाची उंची नाही वाढवायची, अशी इथे स्पष्ट सूचना समर्थाने दिलेली आहे. संत काय करतात, तर संतांच्या संगतीचे फार परिणाम होतात. संत सज्जन काय करतात, मोजकंच बोलतात, हिताचं बोलतात आणि जसं बोलतात तसंच वागतात, किंबहुना जसं वागतात तसंच बोलतात. उलटं म्हणूया, आधी वागतात आणि मग बोलतात. मग त्यांचं संभाषण ऐकल्यानंतर सामान्य माणसाच्या सुद्धा मनोवृत्तीमध्ये बदल होतो. आणि त्याच्या उलट हे संतांची ही भूमिका आहे. पण विद्वान माणसांचं बोलणं कसं असतं, नुसतं फुलोरा असतो. यामिमाम पुष्पितां वाचम असं बोलणं असतं. टाळ्या असतात, अलंकार असतात, उपमा उत्प्रेक्षा वगैरे भरपूर रेलचेल असते त्यांच्या व्याख्यानात. पण या व्याख्यानांनी, अशा नुसत्या दिखाऊ भाषणांनी समाजाचं परिवर्तन नाही घडत. समाज परिवर्तन घडण्यासाठी संतांची संगती हवी आहे. आणि या कलियुगात तर काय झालं आहे, माणसं खूप अहंकारी झाली, खूप अभिमानी, ज्ञानाचा अहंकार आहे, वाचाळता आहे. समर्थांना हेच नको आहे. कारण सत्पुरुष कसे असतात, ते नम्र असतात, ते शांत असतात. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असं समर्थांनी सांगितले, कारण ती आपल्याला वादाकडे नेत असते. आणि जो सांगणारा असतो तो स्वतः काही आचरणात आणत नाही, त्यामुळे लोकांवर त्याचा परिणाम होत नाही. तेवढ्यापुरतं ते ऐकायला बरं वाटतं, टाळ्या वाजवायला चांगलं वाटतं, पण त्याचा खोलवर मनावर परिणाम होत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की अबाउट रिलिजन, धर्माबाबत जर का बोलायचं असेल, अबाउट रिलिजन लेट अस ॲक्ट मोर अँड टॉक लेस.
धर्माबाबतीत बोलायचं असलं तर करा भरपूर पण बोला कमी. विवेकानंद तर म्हणतात, अ ड्रॉप ऑफ ॲक्शन इज बेटर दॅन ॲन ओशन ऑफ टॉक. अहो, क्रिया करा. क्रिया करणारा 2 हात पुरेसे. नुसत्याच गप्पा मारणाऱ्याचा समुद्र, शब्दांचा समुद्र आम्हाला काही नको आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्याच बाबतीत हे शक्य झालं आहे ना. त्यांच्याच बाबतीत हे शक्य झालं आहे. त्यांचाही परमेश्वरावर आधी विश्वास नव्हता, श्रद्धा नव्हती. ते बुद्धी प्रामाण्यवादी होते, पण केवळ ठाकूरजींमुळे, रामकृष्ण परमहंसांमुळे त्यांना हा देव भेटला, साक्षात हा देव भेटला. आणि खरंच आहे, आज शेकडो वर्षानंतर ह्या संतांच्या संगतीचा, त्यांच्या शब्दांचा, त्यांच्या वाणीचा प्रभाव अजूनही कायम आहे. कारण संत जसे जगले, जसे वागले, तसेच बोलले. वाद हा अहिताचा आहे, पण संवाद मात्र हा हिताचा आहे. आणि म्हणून तुटे वाद संवाद तो हितकारी, समर्थ म्हणतात. पण माणूस कसा आहे, तो बुद्धिमान आहे. माणसाला एक वरदान मिळाले ना, जात्याच एक वरदान मिळाले, ते बुद्धीचं वरदान असल्यामुळे माणसाला विचार करण्याची शक्ती आहे. मग तो काय करतो, ऐकतो, वाचतो, बोलतो, पाहतो, अनुभवतो आणि त्यामुळे त्याच्या विचारांना चालना मिळते. बुद्धीची मर्यादा, प्रकृती, स्वभाव याच्यामध्ये भिन्नता आहे. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे, स्वभाव वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणून प्रत्येकाचे विचारही वेगळे. आणि मग त्या विचारांना फाटे फुटतात, वेगवेगळ्या दिशा मिळतात, आणि त्यातून मग वेगवेगळी मतं बनतात, त्याच्यातून वेगवेगळे पंथ बनतात, संप्रदाय बनतात. कधी ते त्यांची मतं सत्याच्या अगदी जवळ असतात, तर कधी सत्यापासून फार दूर जातात. काही लोक असत्याला सत्य मानतात आणि सत्याला असत्य मानतात. अशी भ्रांत अवस्थेमध्ये काही लोक असतात. त्यांची मतं कशी असतात, कधी निश्चित आहे, कधी आग्रही आहे, कधी दुराग्रही आहे, कधी चंचल आहे, कधी डळमळीत आहे. अशी सरड्याप्रमाणे रंग बदलणारी अनेकांची मतंसुद्धा असतात. आणि त्यामुळे होतं काय की भिन्न विचारांच्या 2 व्यक्ती एकत्र आल्या की त्यांच्यामध्ये चर्चा होते. चर्चा आणि मग प्रकृती भेदामुळे काय होतं, या चर्चेलाच वादाचं स्वरूप मिळतं. खरं तर चर्चा आवश्यक आहे. त्यामुळे चर्चा का आवश्यक आहे, कारण असं म्हटलेलं आहे, तप करताना एकट्याने करावं, पण अभ्यास करताना कमीत कमी 2 माणसं असावी. एकच तपो द्विरध्यायी म्हटलेलं आहे. कारण 2 व्यक्ती असल्या की त्या विचाराला परिपूर्णता येते, सर्वांगीणता येते. मी एकटीच विचार करत बसले तर मला माझं मत बरोबरच वाटेल, पण दुसरा येऊन मिळाला आणि दुसऱ्याने काही मतं मांडली तर मला कळतं की अरे, असं सुद्धा मत असू शकतं. त्यामुळे अभ्यास करताना चर्चेला महत्त्व आहे, पण त्या चर्चेला वितंडवादाचं स्वरूप येता कामा नये. आणि ह्या चांगल्या चर्चेतनं खरं तर बुद्धीला चालना मिळते, विचारामध्ये नेमकेपणा येतो, प्रिसाइजनेस येतो, त्याच्यामध्ये आपलं मत मांडण्याचं कौशल्य लाभतं. आणि बघा ना, नेहमीच दुसऱ्याशी बोलताना आपलेच विचार पक्के होतात. टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग असं म्हटलेलं आहे. दुसऱ्याला सांगताना आपण जास्त विचार करतो, त्यामुळे तेही योग्यच आहे. मात्र ह्या वादविवादातनं हट्टीपणा, दुराग्रह, प्रतिपक्षावर मात करण्याचा अभिनिवेश हे दुर्गुणसुद्धा वाढू शकतात. हे अनिष्ट गुण आहेत, हे वाढू देऊ नका. आणि नुसता बोलभांडपणा करू नका. नुसती वाचाळता काहीच उपयोगाची नाही आहे. लोकांना तुमचं वक्तृत्व दिसेल पण तुमचे विचार नाहीत पटणार. म्हणून समर्थ काय सांगतायत, समाजहिताच्या दृष्टीने कशी माणसं आवश्यक आहेत, सदाचारी सद्वर्तनी माणूस अपेक्षित आहे. खरं म्हटलं तर त्याचे विचार कसे असावेत, निश्चित असावेत, ठाम असावेत, तो निष्ठावंत असावा. आणि संतांच्या संगतीमध्ये मात्र ही क्रिया पालटते आणि माणूस मोकळा होतो, दुसऱ्यांची मतं ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो आणि मग त्याचंही वर्तन सुधारतं. त्याच्या एका मताला अनेक मतं येतात आणि त्याचा साकल्याने विचार करता येतो. आणि खरंच आहे, प्रामाणिक जिज्ञासा आणि निरहंकारी अशी नम्र वृत्ती ही या सगळ्या सुखसंवादाचं मूळ आहे. हे जर का चर्चेमध्ये असेल तर तीच चर्चा सुखसंवाद हितकारी अशी ठरू शकते असं समर्थांना सांगायचे. पहिल्या श्लोकामध्ये कुसंगती टाळावी सांगितले,
दुसऱ्या श्लोकामध्ये सुसंगती धरल्यामुळे काय काय होतं आणि सुखसंवाद म्हणजे काय आणि वादविवाद म्हणजे काय याच्यातलाही फरक, याच्यातलं अंतर स्पष्ट केलेलं आहे. अजून एक तिसरा श्लोक बघूया. 109. जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगी धन्य तो जगी तोचितो शोक संतापहारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. उगीच व्यर्थ वाद करू नये. उगीच उलट सुलट काहीतरी प्रश्न विचारायचे, दुसऱ्याच्या वाणीमध्ये काहीतरी अडथळा आणण्यासाठी, मी किती शहाणा आहे हे दाखवण्यासाठी काहीतरी प्रश्न विचारायचं, हे नको करू. जनी वाद वेवाद सोडून द्यावा. मग काय करावं? जनी सुख संवाद सुखे करावा. मात्र एखाद्या तात्विक प्रश्नाची सर्वांगीण चर्चा करणारा संभाषणात्मक संवाद मात्र आवडीने करावा, आस्थेने करावा, प्रेमाने करावा, सुखाने करावा. अशा संवादाने काय होतं? जगी तोच तो शोक संतापहारी. त्याच्यामुळे काय होतं? शोक म्हणजे मनाचे क्लेश, संताप सगळं नाहीसं होतं आणि मग तो वाद राहत नाही, तर तो सुखसंवाद होतो, तो परमार्थाला उपकारक ठरतो. असा साधा अर्थ पाहिला आपण. या समाजामध्ये, मानवी समाजाचा जर का इतिहास पाहिला तर निरनिराळ्या कालखंडामध्ये निरनिराळ्या समस्या होत्या. समर्थांच्या काळातल्या वेगळ्या होत्या, त्याही पूर्वीच्या शंकराचार्यांच्या काळातल्या समस्या वेगळ्या होत्या, आजच्या समस्या वेगळ्या आहेत. त्या समस्यांवर विचार करण्यासाठी आधी त्या समस्यांचं ज्ञान असायला पाहिजे ना, आणि त्याला समाधानकारक उत्तरंसुद्धा शोधता यायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी चर्चा आवश्यक आहे. चर्चेला श्रेष्ठ दर्जाची समजावी. पण ह्या चर्चेतून निष्पन्न काय होतं? माझ्याच मनासारखं घडावं असं मला वाटणं हेच मुळात चुकीचं आहे. त्यामुळे ती चर्चा कनिष्ठ दर्जाची आहे असं मानावी, आणि मग पुढे ती चर्चा वादाच्या हीन पातळीवर उतरते. मग शाब्दिक बाण फेकले जातात किंवा कधी कधी अगदी लठ्ठालठ्ठीसुद्धा होऊ शकते. अशी चर्चा आवश्यक नाही आहे किंवा ती हीन पातळीवर आहे. मग त्याच्यातनं त्याचं रूपांतर शाब्दिक मारामारीतसुद्धा होतं, आणि वितंडवाद, अतिवाद, शुष्कवाद, हीनवाद, दुष्टवाद, वंध्यावाद हे सगळे वाद आहेत ते टाळायला हवे. पुढे ही शाब्दिक मारामारी शारीरिक मारामारीपर्यंत उतरते. असा वाद नकोच आहे, असा नकोच आहे. पण माणूस हा बुद्धिप्रधान प्राणी आहे ना, हा बुद्धिप्रधान प्राणी आहे, आणि मग आपल्याला जे समजलं नाही ते संतांना विचारायला काय हरकत आहे. पण तज्ज्ञाशी संवाद केला तर आपल्या कन्सेप्ट्स क्लिअर होत जातात. एखादा जाणकार असेल, एखादा विद्वान असेल, एखादा विचारवंत असेल, त्याला निश्चित आपले प्रश्न विचारावेत. त्यामुळे आपल्या कन्सेप्ट्स क्लिअर होतात, स्पष्ट झाल्या की आपोआप आपलं बुद्धीतला संदेह दूर होतो. आपल्या मनातल्या शंका कुशंकाचं पूर्णपणाने निराकरण होतं, आणि निस्संदेह होणं हाच तर परमार्थाचा शेवटचा टप्पा आहे. गतोस्मी स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनंतव. गतसंदेह, संदेह निवारण व्हायला पाहिजे, आणि एकदा संदेह गेले, विकल्प सगळे सरून गेले की भगवंताचं प्रेम आहेच, भगवंताचं दर्शनसुद्धा निर्माण होतं. किती गोड शब्द वापरलाय ना समर्थाने, सुखसंवाद. तुटे वाद संवाद तो हितकारी. सुखसंवादामध्ये एखाद्या प्रश्नाच्या विविध बाजू समजावून घेतल्या जातात. एकच प्रश्न आहे पण त्याला अनेक अंग आहेत, उपांग आहेत, आणि मग त्यातनं काय होतं? हे सगळं समजून घेतलं की आपल्या विचारांची व्यापकता वाढत जाते, विचारांना सूक्ष्मता प्राप्त होते. मात्र त्याच्यासाठी आपलं मत बदलण्याची तयारी असायला हवी. बरोबर आहे, मला असं वाटत होतं पण तुम्ही म्हणता ते अगदी पटलं मला, आणि मी आता ते मत स्वीकारले. इतका मोकळेपणा हवा, मनाचा मोकळेपणा हवा. पण असंच होत नाही, बऱ्याच वेळेला असं होत नाही. माझंच म्हणणं बरोबर आहे, पटलं तरी लोक स्वीकारत नाहीत दुसऱ्याची मतं, आणि म्हणून स्वतःच्याच मताला चिकटून राहणारे दुराग्रही लोकसुद्धा या समाजामध्ये आहेतच की. आणि खरं म्हटलं ना काय आहे, विज्ञानसुद्धा असं आहे. विज्ञानामध्ये नवीन शोध लागला की जुना शोध कालबाह्य ठरतो, तो ॲक्सेप्ट करायला पाहिजे.
पूर्वी लोकांना वाटत होतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे वाटत होतं. पण नंतर कळलं ना, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कळल्यानंतर जुना शोध कालबाह्य झाला, आउटडेटेड झाला. म्हणून तसंच एकदा सत्याचा लाभ झाला की आपलं मत बदलण्याची तयारी ठेवायला पाहिजे. नवीन प्राप्त झालं की जुनं तपासून पण त्याचा त्याग करता यायला पाहिजे. नवीन तपासून घ्या पण त्याच्यासाठी वाद नाही घालायचा. आणि सुखसंवादामध्ये काय असतं, समर्थांनी जो शब्द वापरला आहे, तुटे वाद संवाद तो हितकारी. हा सुखसंवाद कसा आहे, त्याच्यामध्ये मतं दोन्ही पक्षाची मतं फ्लेक्झिबल असतात, रिजिड नसतात, ताठर नसतात, लवचिक असतात. आणि या सुखसंवादामध्ये हे शोक आणि संताप हरण करण्याचं सामर्थ्य आहे. अहो, स्वामी विवेकानंदांनी नाही का आपले गुरु रामकृष्ण यांच्याशी पुष्कळ काळ वाद घातला, एकदम त्यांना स्वीकारलं नाही आहे. कारण स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र आधी बुद्धिवादी होता, त्यांना हे पटतच नव्हतं. पण त्यांनी नंतर हे कबूल केलेलं आहे की त्या, आणि रामकृष्ण हे तर अशिक्षित कमी शिकलेले होते, त्या मानाने शिष्य तर किती उच्च विद्या विभूषित होता. लोक तर त्या ठाकूरजींना पागल पुजारी म्हणायचे. पण नरेंद्रांनी पुढे म्हणून ठेवले की त्या पागल पुजाऱ्याच्या पायाशी बसून हे परमार्थाचे अध्यात्माचे धडे घेतले नसते तर ह्या नरेंद्राचा कधीच विवेकानंद झाला नसता. इतकी मनाची लवचिकता पाहिजे, गुरूंवर निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि खरंच रामकृष्ण परमहंसांनी या नरेंद्राला प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन घडवलं आहे. त्या आधी शब्दातून आणि मग साक्षातसुद्धा दर्शन घडवलेलं आहे. पण जसजसा त्यांचा वाद रंगत गेला तसं तसं नरेंद्राला या सत्याचं दर्शन घडत गेलं. आणि मग त्यांनी सगळे आपले जुने आग्रह जे होते ना, जुनी मतं होती ती पूर्ण टाकून दिली, सोडून दिली. आणि मग पुढे त्यांचा सुखसंवाद सुरू झाला. आणि सुखसंवाद हा काही काळ शब्दांपुरता होता आणि पुढे तर शब्दे विणू संवादू, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले असं होतं. तेव्हा तो अत्यंत सुखसंवाद होतो. म्हणजे ज्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता ते कालीमातेच्या दर्शनाला जाऊ लागले, मूर्तीपूजेचा त्यांनी स्वीकार केला, त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला, असे स्वामी विवेकानंद. आणि वाद नकोच. वादामध्ये काय होतं, ती मनाची सगळी कवाडं बंद होऊन जातात आणि सुखसंवादामध्ये मात्र या मनाच्या खिडक्या उघडल्या जातात आणि त्या खिडक्यातनं नवं वारं व्हायला लागतं. त्यामुळे ते कवाड खुलं असायला हवं. आणि सुखसंवाद हा नेहमीच हिताचा असतो. शोक संताप हारी म्हटलेलं आहे. आणि तो संवाद माणसाला अध्ययनशील नम्र असा बनवतो. वाद मात्र माणसाला अहंकारी उद्धट बनवतो. पण अहंकारी मनुष्य कधीच पुढे काही शिकू शकत नाही, कारण मी शहाणाच आहे असा अहंकार जिथे असतो तिथे पुढे शिकायला स्कोपच राहत नाही. खरं तर जिज्ञासू वृत्ती पाहिजेच, प्रश्न विचारायलाच पाहिजे. जिज्ञासूपणाने शंका निरसनासाठी सुखसंवाद अवश्य करावा, गुरूंना अवश्य प्रश्न विचारावे. परी प्रश्नेन सेवया असं गीता सांगते. आणि प्रश्न कसे असावे, सर्वांगीण असावे, चहूबाजूनी असावे. पण नेमकं होतं उलटं की माणसं तिथे मात्र गप्प बसतात. बघा ना, एखादं व्याख्यान असेल, एखाद्या गुरूंचा उपदेश असेल, गुरूंनी विचारलं की आता कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा, तर इथे माणसं अगदी गप्प बसतात. तिथे वाद नाही, संवाद नाही, सुखसंवाद नाही, काहीच नाही. पण एरवी मात्र व्यर्थ वादविवादामध्ये त्यांना अतिशय रस असतो. अशा वादविवादामुळे होतं काय, उगीच डोकं तापतं, कंठशोष पदरी पडतो, तत्वबोध तर होतच नाही. पण म्हणून समर्थ म्हणतात असे शुष्क वाद करू नका. करायचा असेल तर तो सुखसंवाद करा. आणि हा संवाद कसा करायचा, जिज्ञासू वृत्तीने करायचे. ऐकलं, वाचलं, पाहिलं तर शंका आल्याच पाहिजेत. उत्तम शिष्याचं ते लक्षण आहे. पण ते तशाच शंका असायला पाहिजे. उगीच गुरूंची परीक्षा बघण्यासाठी किंवा चार चौघांवर आपलं इम्प्रेशन पडावं म्हणून काहीतरी वेगळ्याच शंका विचारायच्या, याला काही अर्थ नाही आहे. असे प्रश्न खरं तर उत्पन्न व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण घोटाळ्यात पडायला पाहिजे आणि त्याचं गुरूंच्याकडनं जिज्ञासून म्हणजे विचारवंतांकडनं त्याचं निराकरणसुद्धा करून घेता आलं पाहिजे. त्याच्यात संकोच नका बाळगू, त्याच्यामध्ये संकोच नको. आणि अशा प्रामाणिक अशा सज्जनांशी, काही
सज्जन असतात बरं का. काही विचारवंत म्हणतात की हो, तुम्ही हा प्रश्न विचारलात ना, याचं आत्ता तरी मला उत्तर माहिती नाही आहे, पण मी अभ्यास करून सांगेन. अशा प्रामाणिक माणसांशी बोलताना सुद्धा आपले विचार आणखीन दृढ होतात आणि त्यांच्यावरची श्रद्धा वाढते. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणाने काही लोक सांगतात, विद्वान असून सुद्धा ते म्हणतात याचं उत्तर मला ठाऊक नाही, पण मी ग्रंथाचं अभ्यास करून परिशीलन करून तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देईन. अर्जुनाला सुद्धा असंच झालं होतं ना. भगवद्गीतेमध्ये असे अनेक प्रश्न अर्जुनाने विचारले आणि म्हणूनच तर अर्जुनासारखा जिज्ञासू श्रोता आहे आणि म्हणून तर ही भगवद्गीता घडली. म्हणून तर भगवंतांनी हा उपदेश केला आहे, बोध केलेला आहे. आणि म्हणून जिज्ञासू वृत्ती आवश्यक आहे, प्रश्न विचारणं आवश्यक आहे, पण शुष्कवाद, व्यर्थवाद, बंध्यावाद नको. असा वाद नकोच. आणि मग हा व्हायला पाहिजे, तो सुखसंवाद व्हायला पाहिजे, हा ज्ञानयज्ञ घडायला पाहिजे. त्यामुळे त्या दोघांच्या विचारांमध्ये परिवर्तन होतं आणि इतर ऐकणाऱ्यांनासुद्धा प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडत जातात. आणि म्हणून समर्थ सांगतात, तुटे वाद संवाद तो हितकारी. असे आज आपले 109 श्लोक झालेले. पुढच्या भागामध्ये आणखी काही श्लोक बघणार आहोत. आत्ता इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.